8च्या सुमारास आम्हाला अशी खबर मिळाली की एका घरातून एक दुर्गंधी वास येत आहे। आम्ही त्या ठिकाणी तात्काळ पोहोचल्यानंतर आम्ही आत बघितलं तर घराच्या हॉलमध्ये सोफ्यावर एक 40 वर्षीय पुरुष जातीचा इसम मृत अवस्थेत बसून होता सोफ्यावरती आणि त्याचं ब्लड बाहेर निघत होतं। बॉडी डिकंपोज झालेली होती, जवळपास 2-3 दिवसापूर्वीची असावी। आत आणखी घरात छानबीन केली असता त्याचे वडील नामे शिवराज पांडुरंगजी भेंडे वय 75 वर्ष हे नग्न अवस्थेत बाथरूममध्ये पडलेले होते। ह्या दोघांचंही प्रामाफिशिया बघितलं असता त्यांचं मृत्यूचं कारण समजून येत नाही आहे। त्यासाठी आम्ही इन्क्वेस्ट पंचनामा आणि पुढील पोस्टमॉर्टमसाठी त्यांची बॉडी निवला हलवली आहे। बॉडी आता ज्या अवस्थेत आहे त्यावरून असे आढळून येते की 2 दिवसापूर्वी असावी। 2 दिवसापूर्वी त्यांचं मयत झालेलं असावे। आता वडील त्याचे जे होते हे NMCमध्ये इन्स्पेक्टर होते, ते रिटायर झालेले होते। त्यांना 4 मुलं आहे। त्यापैकी मोठा मुलगा मरण पावलेला होता, दुसरा मुलगा हरवलेला आहे 8 वर्षापासून, तिसरा मुलगा हा कापसी या ठिकाणी राहतो आणि हा जो मृतक बॉडी सापडलेली आहे हा चौथा मुलगा होता। हा मुलगा काही कामधंदा करत नव्हता, दारूचा व्यसनी होता असे त्याच्या नातेवाईकांकडून माहिती मिळाली। त्यांची जे मृतक वडील आहे त्यांची पत्नी ही 10-15 वर्षापूर्वी वारली होती। हे दोघेही मुलगा आणि वडील हे एकत्र राहत होते। त्यांच्या पेन्शनवरती त्यांचा उदरनिर्वाह चालत होता आणि वडील जे आहे मुलगा जो आहे तो कुठलाही कामधंदा करत नव्हता। ते अजून चौकशीचा विषय आहे, त्यामध्ये तो कशाने त्यांना मृत्यू आलेला आहे अजून इन्व्हेस्टिगेशन नंतर आपल्याला माहिती पडेल। त्यांचे वडील हे नागपूर कॉर्पोरेशनमध्ये इन्स्पेक्टर पदावर होते अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे आणि ते रिटायर झालेले आहेत। पेन्शनवरती त्यांचा उदरनिर्वाह चालतो। आमचा जो अनुभव आहे की हा जर बॉडी 2-3 दिवसापासून असेल तर फुगून काही वेळेस ब्लड बाहेर निघत असते, तर तो प्राथमिक अंदाज आहे, परंतु इन्व्हेस्टिगेशन नंतर आपल्याला बाहेर माहिती मिळेल।